नमस्कार, मी विजय निंबाळकर. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. हुबळी तालुक्यातील किरेसूर गावाजवळ ओमनी कारचा टायर फुटून समोरून येणाऱ्या ट्रकला धडक बसल्याने अपघातात एक मुलासह 3 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत हे कोप्पळ तालुक्यातील मंगलपूर गावचे रहिवासी असून ते एकाच कुटुंबातील आहेत. जाफरसाब मंगलोर वय 60, मुस्ताफ मंगलोर वय 36 आणि शोहेब मंगलोर वय 6 अशी मृतांची नावे आहेत. या घटनेत आणखी 3 गंभीर जखमी झाले असून जखमींना एसडीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी हुबळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनची प्रतीक्षा आता संपली आहे. वंदे भारत रेल्वे गाड्यांच्या यशानंतर लवकरच वंदे भारत स्लीपर गाड्या येणार आहेत. भारताची पहिली वंदे भारत ट्रेन चालू वर्षाच्या शेवटीपर्यंत सुरू होईल अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. वंदे भारत ट्रेनमधल्या सिरीजचं वंदे भारत स्लीपर ट्रेन हे 3रं व्हर्जन असेल. वंदे भारत सिरीजच्या रेल्वे गाड्यामध्ये चेअर कार ट्रेन आणि गुजरातमधील वंदे मेट्रो गाड्याचा समावेश आहे. 20 सप्टेंबरपर्यंत या ट्रेनची निर्मिती होण्याचा अंदाज आहे. बेळगाव शहर व उपनगरात चोऱ्या घरफोड्या वाढल्या आहेत. नव्या बांधकामावरून लोखंडी साहित्य चोरण्याचे प्रकारही वाढले आहेत. असाच प्रकार ऑटो रिक्षातून येऊन लोखंड चोरताना एका युवकाला रंगेहात पकडून नागरिकांनी चोप दिला. भांदूर गली परिसरात ही घटना घडली असून मार्केट पोलिसांनी मात्र चोर सोडून संन्याशाला त्रास करण्याचा सपाटा सुरू केला आहे. संतप्त जमावाने केलेल्या मारहाणीत रिक्षाचालक जखमी झाला आहे. लोखंड चोरताना रंगेहात पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी चोरी करत होता तर आम्हाला का बोलवलं नाही, त्याला मारहाण कशासाठी केला अशी विचारणा करीत तक्रारदारांनाच धमकवण्याचे सत्र सुरू केलं आहे. मोबाईल दुकान फोडून त्यातील 5,09,000 रुपये किमतीचे 12 मोबाईल चोरीला गेल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणाचा तपास करताना 2च दिवसात हारुगिरी पोलिसांनी 3 चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून सर्व मोबाईल जप्त केले. हारुगिरी येथील आनंद कम्युनिकेशन नावाचे मोबाईल दुकानातून 20 रोजी महागाचे 12 मोबाईल चोरट्यांनी पळवले होते. याची फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तपास करून केवळ 2 दिवसात संशयितांना पकडून त्यांच्याकडून 5,09,000चे सर्व 12 मोबाईल व चोरीसाठी वापरलेले 20,000 रुपये किमतीची दुचाकी जप्त केली. व्यवसायानिमित्त चिकोड येथे आलेल्या कुटुंबियांच्या कारमध्ये सिलेंडर स्फोट झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ या गावातून चिकोड येथे माता शिशु रुग्णालयासमोर टेंट घालण्यासाठी सदर कुटुंब आपल्या वॅगन कारमधून आले होते. दरम्यान कारमधील सिलेंडरचा स्फोट होऊन कारमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. ज्ञानसिंग कालसिंग चितोडे यांचे कुटुंबीय मात्र सुदैवाने बचावले आहेत. कारमधील सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर तातडीने अग्निशमक दल घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेल्या श्री गणेशोत्सव काळात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून हेस्कॉमकडून दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असल्यामुळे उद्या रविवार दिनांक 25 रोजी शहराच्या विशेषतः दक्षिण व उत्तर भागाचा विद्युत पुरवठा दिवसभरासाठी खंडित करण्यात येणार आहे अशी माहिती हेस्कॉम विभागाने कळवली आहे. बेळगाव दक्षिण विभागातील टिळकोडी, शास्त्रीनगर, नानावडी या भागातील विद्युत पुरवठा बंद राहणार नाही. मात्र संपूर्ण शहर, विभाग, उपनगर, शिवाजीनगर, शिवबसवनगर, सदाशिवनगर, वीरभद्रनगर, वैभवनगर, नेहरूनगर, शाहूनगर, अंजनेयनगर, श्रीनगर, इंडोल विभाग, गँगवाडी अशा संपूर्ण परिसरातील विद्युत पुरवठा खंडित राहणार आहे. मागील अनेक दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने मागच्या 24 तासांपासून जोरदार हजेरी लावली. शहर व परिसरामध्ये शनिवारी पहाटे 4:30 वाजल्यापासून पाऊस सुरू झाला आहे. सकाळी 6 वाजेपर्यंत मध्यम सरीचा वर्षाव शहरात होता. मात्र 7 वाजल्यापासून जोरदार पावसाची रिपरिप सुरू झाली. दुपारी 12 नंतर हलक्या पावसाने संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत 7 मिलीमीटर इतका पाऊस नोंदवला गेला. तालुक्यातील विविध भागामध्ये पुन्हा हलक्या व मध्यम सरी कोसळू लागल्यामुळे शहरात ठिकठिकाणी सखल भागात पाण्याची तळी साचली. अचानक पडलेल्या पावसाने नागरिकांसह वाहनधारकांची तारांबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळाले. शहरातील गांधी चौकामध्ये वाहतूक नियमासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करून वाहतूक शिस्त लावण्याची गरज आहे. वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच वाहन चालकांच्या स्वयंशिस्ताची गरज आहे. या चौकात चारी बाजूने भरधाव गाड्या येत असून अपघाताला निमंत्रण देत आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी किमान एक रहदारी पोलीस थांबवण्याची गरज आहे.
शहरातील क्लब रोड सीपेड मैदान जवळील वनिता विद्यालय शाळेच्या गेटजवळ मोठे झाड चालत्या मालवाहू रिक्षावर कोसळले. मात्र सुदैवाने यावेळी मोठा अनर्थ टळला. मालवाहू रिक्षाचं मात्र मोठं नुकसान झालं आहे. बैलहोंगल येथून घरातील सामान घेऊन जात असताना सीपेड मैदान जवळील वनिता विद्यालय शाळेच्या गेटजवळ अचानक मोठे झाड कोसळले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. या अपघातातून शाळकरी मुले बचावली. मात्र अशी धोकादायक झाडे हटवण्याची गरज आहे. वीज वाहिन्यांची तपासणी व दुरुस्तीसाठी खानापूर तालुक्यातील काही गावाचा वीज पुरवठा रविवार दिनांक 25 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत खंडित करणार असल्याचं हेस्कॉमनं कळवलं आहे. दोडेबेल, चन्नेवाडी, भुतेवाडी, हलकी, गुंडपी, बिसगर्णी, बंबरडा, मेंढगाळी आदी गावातील शेती पंपसेटचा वीज पुरवठा खंडित होणार आहे. मानववादी मूल्यांची देणगी देणारे कवी, हृदयी आणि साहित्यिक हे आपल्यासाठी आदर्श आहेत, अशी प्रतिक्रिया साहित्यिक जयंत कायकिनी यांनी व्यक्त केली. जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय बेळगाव येथे आयोजित वैद्यकीय लेखाच्या राज्य संमेलनात ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध लेखक यांच्या कादंबऱ्या, राज्यातील महत्त्वाची पर्यटन स्थळाची प्रतिकृती, ज्येष्ठ लेखक, कवी यांच्या भावचित्राचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी या संदर्भात माहिती जाणून घेतली. यंदा गणेशोत्सव दरम्यान प्लॅस्टर ऑफ पॅरिस मूर्तीवर बंदी घालण्याचे निर्देश वन आणि पर्यावरण मंत्री ईश्वर बी खाडे यांनी दिले आहेत. सर्व जिल्हा प्रशासनांना पर्यावरणपूरक गणेश मूर्तींच्या वापरावर कटाक्ष ठेवण्याचे त्यांनी निर्देश दिले आहेत. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या आणि जलस्रोत प्रदूषित करण्यावर कायद्याअंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असं त्यांनी स्पष्ट केले. कर्जाचा परतवा होत नसल्याच्या नैराश्यातून युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सलामोडी तालुका हुक्केरी येथे शनिवारी दिनांक 24 रोजी उघडकीस आली. शंकर विठोबा नूलकर वय 35 राहणार सलामोडी असे मृताचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच यमकरमंडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. सुक्षेत्र अम्मनगी येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थानाचे व्यवस्थापन प्रशासक यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत. यामुळे गत 7 महिन्यांपासून मंदिराच्या व्यवस्थापनाकडे तालुका प्रशासनाच्या वतीनं नजर ठेवण्यात आली आहे. गत 20 दिवसात श्रावण महिन्याच्या काळात देणगीदान स्वरूपात सुमारे 2 लाख रुपयाचा निधी संकलन झाला आहे. या मंदिराचे कर्नाटकसह महाराष्ट्रातील मोठा भक्तगण असल्याची माहिती तहसीलदार मंजुळा नाईक यांनी दिली. दोघा अज्ञात दुचाकीस्वारांनी शेताकडून घरी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र धूम स्टाईलने लांबवले. या घटनेने मंतिवडे नांगनूर रस्त्यावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शालन शिवाजी घोटणे राहणार मंतिवडे असे सदर शेतकरी महिलेचे नाव आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय पुरुष क्रिकेट संघासाठी मैदानावर धावांचा पाऊस पाडणाऱ्या शिखर धवन या भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूने मोठा निर्णय घेतला आहे. त्याने क्रिकेटमधून निवृत्त होण्याचं जाहीर केलं आहे. हा निर्णय धवनने आपल्या समाज माध्यमावरून जाहीर केला आहे. त्याने नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. आपल्या व्हिडिओमध्ये त्याने क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती व ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.